आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं आहे. प्रचंड टाळ्या, टाळ्या 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर आदरणीय दादा जे काही दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय. भावांनो, दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे. पण आपला योग आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदय स्थान आहे. आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही. असं आई आणि लेकरांचं नातं तयार झालेलं आहे. म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोल दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय. आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष विजय मनोज दादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे. खाली आहे महाराष्ट्राची जागतिक मंडळी श्रीक्षेत्र नगर नारायणगडाच्या यांनी आमचा बोलतो आपल्या नारायणगडाच्या महाराष्ट्रावरती मंत्री बरोबर शिवाजी बाबाजी यांच्या चरणी आमचं बोलतो पंकज स्वामी मंडळाचे मंडळाधिपती लक्ष्मणजी बाबा मेरे आणि आपण नारायणगडाच्या खुशी शेतकरी सर्व माझ्या बाबांना महाराजांची सेवा आणि विराट संघटना जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळे बांधव या पवित्र नारायणगडाच्या खुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्याला धन्यवाद. मला माझ्या बापावर त्रास होतो बोलायला. आपला गड म्हणून ताकद मिळते तशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाला. शरीराला त्रास आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आठवत असली बघा. 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती. माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आणि आपण मुंबईला गेली
कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकरात मला अभिषेक कल्याण करून द्या, मुंबईला चला. कारण मी त्याच वेळेस कल्याण केली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण द्यायला मला पाहिजे. मग कुणी आठवू नका, कोणी माझं करू नका, आजची संधी कोणाला सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकराला तुम्ही अभिषेक कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांची मराठ्यांनी लढायची. आता मला चिंता नाही. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा किंवा काही दिवसाचा मला तिची चिंता नाही. कारण ते जीवनातील सिद्ध करायचं ते मी केलं आहे. घरी मला खूप फरक पडत होता. तो त्याला बघवत नव्हता. मी कधी नाटक केलेलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. एक गोष्ट घडली, एखाद्या दोन पाऊल मागं पुढं सरकलं असेल एखाद्या चूक झाली पण असेल, पण मला दिसत होतं समाजाने कल्पना करून लेकीवाडी पोरावर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचण आणि माझ्या समाजाचा हट्ट होता. इच्छा होती त्या बाळाला 9वीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्यांनी केलेल्या कष्ट त्याच्या डोळ्यात घेतला. याला 6 करोड मराठ्याचे लेकर सुखी समाजाने राहावे. कधी शांत बसलं नाही. पूर्ण 20 दिवसावर आता मला काय वाटतं, खूप जणांनी सातारा संस्थान पश्चिम महाराष्ट्र हैदराबाद म्हणजे मराठवाडा इथला जर मराठवाडा आरक्षण गेला राज्याला नंतर देशाला या मराठ्याने म्हणून मिळून देत नव्हतं. आपले आणि दुसरे विरोधात गेले हो. आपल्याला ते थोडं नको व्हायला होतं. चूक त्यांची विरोधाने मला वाटलं नाही हे त्यांनी थोड्यांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झाला असतो मग तुम्ही आमची चोरी करायला पाहिजे होती. तुमच्या रक्त आमचा असू सुद्धा
इतकं मी सगळं कसं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळलं. आमच्या सोबत नाहीच, पण मिळालं त्याचा सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काही देता नाही हे सांगू मला. पण 40 वर्षाची लढाई करायचं पण नाही आला. पांढरे घातले आणि मोठ्या गाड्या गेले. फक्त ते बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच त्यांनी मोठेपणाने मराठी वाजवली. समजले मला काय देणार. मी आणि माझ्या गरीब मराठी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठा. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा अंतर्भाग घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षण. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटवून घ्यायचा पोरा आपल्याला मोठ्या करायचे. नाव ठेवणारा लेकर बाळाला नाही मोठ्या करायला. आपल्या लेकराला आपल्याला मोठ्या करायचं. जे मिळाले ना, जे मिळाले ना, जे मिळाले ना, ते पण खूप मिळाले. गावाची गाव निघायला लागले. निघेल समाज आलेला उदाळ वागायचं नको, उदाळ वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मुलं सगळंही मिळू द्यायला, थोडं थोडं पण मिळू द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीने जाऊन जाऊन डावं टाकून सगळ्याच्या मुलीवर राहिलेले. थोडं हुशारीने चाला. खाताना विचार करायचा नको. बरं सम्राट उभं असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, अंतरवाली जमतो, मुंबईत जमतो. मजा म्हणून नाही. सांगितल्याला तुम्ही विचार सांगितल्याला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितल्याला तुम्ही जपून ठेवायचा. तर मोठे होत नाही, काय अर्थ नाही. चालू बसला, इकडे तिकडे फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभा घेऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं. टंगळ मंगळ बंद करायची. बावचाळून वागायचं बंद करायचं. लई समाज पडण्याचं एक शब्द सांगतो तो आत्मकाला घेऊन जायचं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मानायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू दे. तुमच्यावरती दारिद्र्याचा आकार जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार. तुम्ही डोक्यावर हात दिला, तुम्ही हातात हात दिला,
तुम्ही चहा पाहिजेला म्हणून आपण मोठ्याला येणार त्या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो जातीला सांभाळायचं असलं जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तुम्हाला शासन बनावं लागेल आणि प्रशासनही बनावं लागेल प्रशासनात एवढी ताकद आहे दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभा राहावं दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागेल राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागेल गुंडा असला तरी राहावं लागेल 2-3 उदाहरणं सांगतो तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचे तुम्ही तहसीलदार PSI SP कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील कसलाही नेता तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील समजून घ्या आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदोरी आहे शेती कष्ट करा आणि नुसतं पळा एवढंच करू नका तुमचं पोरं तुमची पोरगी PSI झाली तहसीलदार झाली कलेक्टर झाली SP झाली मोठा वकील झाली न्यायाधीश झाली मोठा डॉक्टर झाली मोठा इंजिनियर झाली मोठमोठ्या पोस्ट त्याच्या अधिकारी झाली तुमचं पोरग पोरगी शेअरीत गेली SITत गेली SCBत गेलं प्रत्येक क्षेत्रात जर आपल्याला निवडून गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आता रोगीनं आपली शेतात बसायला आता सगळे बोगस लोक जाऊन बसलेले तिथं बोगस आरक्षण घेतलेले बोगस हायकडे लोक ठेवायला तुमचं लोक जातीचं काम करायचं असलं सत्ता असो नाही तर नसो बरोबर सत्ता असो नाही तर नसो प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना ढोके दे सत्ता असो नाही तर नसो म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे खूप वराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात आणि दुसरं तुम्ही शासन बना कोणाला लावायची गरजच नाही लगेच काम सगळे व्यवस्थित त्यांची आपल्याला ते दारात येणे तुमची आहे कशी चुकी सांगतो तुम्हाला चुकी तुमची